कर्म उपासना हे मोक्षाला काही नाही, हेतू नाही. याचं उत्तर झालं आहे. मी कोण आहे याचा प्रश्न करायचा. सद्रूप चिद्रूपाने आत्मा सद्रूप कशावरून आहे? त्याचा नाश होत नाही. बरोबर आहे, बाध होत नाही त्याला. बाध आणि नाश याच्यात काय फरक आहे? घड्यावर जर दंड पडला तर घड्याचा काय होतो? नाश होतो. आणि दोरीवरती भासणाऱ्या सर्पाच्या दोरीच्या ज्ञानाने काय होतं? बाध होतो. नरक लागतं. मिथ्यात्व कळणे याला बाध म्हणतात. बरोबर. आणि टिकऱ्यावाने याला काय म्हणतात? नाश म्हणतात. तो कशावर चाललेला आपलं? मग मी कोण आहो याचं उत्तर. सद्रूप चिद्रूप पुढे आणखी पुढे ब्रह्मरूप. पहिला प्रश्न बंधात जगताचा करता कोणा जगताचा करता? जीव का नाही? अल्पज्ञ आणि ईश्वर एवढं काम लागतं का? सर्वज्ञ असून काय आपलं सर्वशक्तिमान आहे. सर्वज्ञ सर्वशक्तिमान नियामक आहे. नियंत्रित दृष्टीला लागतं ना. नियंत्रित म्हणजे ज्याचं नाव रजिस्टरवरती आहे त्याने पठाला काय झालं पाहिजे? आलंच पाहिजे. जास्त काही आजार झाल्या तर काढून टाकणं नियंत्रित भाव आहे. काय म्हणायचं? आकाश आहे सर्वत्र. सूर्याला गैरहजेरी करता येईल कधी? तो काय पाठातला विद्यार्थी आहे का 4 दिवस गावाला जायचं? नियामक मंडळ नियामक समस्या आहे. नियंत्रित करायला त्याच्या आज्ञेत वागणं याला नियामक म्हणायला. म्हणजे सर्व प्राणी मात्र जगत कोणाच्या आज्ञेत चालतं? भीषास्मात बाधक आहे. कामगार लोक काम बरोबर व्यवस्थित कोणाच्यामुळे करतात? मालकाच्यामुळे. तिसरा प्रश्न कोणता आहे? कोण आहे दक्षिणा आहे? कर्म उपासना का नाही? कर्माची फलं सांगितली ना. उत्पत्ती, नाश, कर्माचा बाद होतो. 5 फलं सांगितली ना. मोक्ष त्याच्यात बसत नाही. कर्म उपासनेने मोक्ष होत नाही. मोक्षाला कोण कार्य नाही. मैं कर्म उपासना कशा करताय? अंतःकरण शुद्धी करू. मलाच ऐकत नाही, इतरांना कसं ऐकाय? अंतःकरणाची शुद्धी करीत त्याला जोरात सांगितलं पाहिजे. मग कर्म उपासना कर्म कशा करता? अंतःकरण शुद्धी आणि उपासना स्थिरते करीत. स्थिर होण्याकरता. ज्ञान मोक्ष अज्ञान निवृत्ती करता. आता हे काय झालं आपलं समोरचे वाद.
त्याच्याकरता 2-4 दिले दृष्टांत. एक पक्षाचा दृष्टांत, दुसरा शेतू दर्शनाचा दृष्टांत, तिसरा जलसिंचन. जलसिंचनाचा. आपले होऊन गेले त्याच्या 2 पक्षाचा जिथे चालते बरोबर आहे बाबा. 2 पंखाचा इथे 2 पंख. कोणते 2 पंख? कर्म उपासना एक आणि ज्ञान एक. नाही, 2 पंख का नाहीत? नाही, हे तिथं काय बरोबर त्याच्यामध्ये. आणि ते काय प्रत्येकाचा विरोध आहे. जिथे अंधार आहे तिथे प्रकाश नाही, जिथे प्रकाश आहे तिथे एका वेळेला दोन्ही राहू शकत नाही. तसे कर्म उपासनेचा एक पंख, ज्ञानाचा एक पंख, याच्या फलामध्ये विरोध आहे. विरोधी 2 धर्म एका ठिकाणी येऊ शकत नाही. पंखामध्ये बरोबर आहेत, पंखात विरोध नाही, काय नाही. एक पंख जर कर्म उपासनेचा बांधला त्याचा विरोध आहे. इस्लाम आणि ब्राह्मण एका ठिकाणी राहू शकत नाही. धर्मामध्ये काय आहे? विभिन्नता आहे. जाऊ दे, तुम्हाला विचारलं तर सांगता आलं पाहिजे ना. कर्म उपासनेचं फल काय आहे? संसार. ज्ञानाचं फल काय आहे? मोक्ष. फलामध्ये काय आहे? दोन्ही एका ठिकाणी आहे. समसमचे भाग खंडनीय आहे. दुसरा दृष्टांत कोणता दिला होता? शेतुदर्शन. त्याचं उत्तर कसं दिलं? हे बघ, शेतुदर्शनाचं जे फल आहे ते अदृष्ट फल आहे. आणि मोक्षाचं कोणतं फल आहे? दृष्ट फल आहे. फलामध्ये विरोध आहे. म्हणून अदृष्टाला अन्याची अपेक्षा असते, दृष्ट फलाला काही नाही. आपल्याला भूक लागली, जेवण झालं आपलं. इथं काही श्रद्धा असेल तर म्हणलाय भोजन काय करतात? सुद्धा निवृत्ती करताय. आणि श्रद्धा नसेल तर अन्न भोजन निवृत्त करत नाही. बरोबर आहे काय? दृष्ट फलाला अन्याची काय नसते, न दृष्ट फलाला काय असे. परमात्मा कोणाच्या हाताने जेवत असतो का? मग काय पाहिजे? त्या हातात काय पाहिजे? प्रेम लागत असतं. प्रेम आहे. पत्रम पुष्पम फलम द्वयम. दृष्ट आणि अदृष्ट फल याच्यात फरक स्पष्ट करायचं काय सांगणार? 2 धर्म आहे ना, दृष्ट आणि याच्यात काय फरक आहे? ज्याचे फल प्रत्यक्ष प्रतीत होते त्याला दृष्ट फल म्हणतात. बरोबर आहे. ज्याचे फल प्रत्यक्ष प्रतीत होत नाही त्याला अदृष्ट फल. त्याला अदृष्ट फल आहे. शेतुदर्शनाचं फल तरी दिसते ना आपल्याला. शेतुदर्शनाचं फल दृष्ट आहे का अदृष्ट आहे? जेवणाचं फल अरे घ्या की काढू, तो पोट भरलं घेतात. आता एक तिसरा प्रश्न बोलला चालला आहे. हे चाललंय ना आपलं, ज्ञान रक्षण होणार नाही असं म्हणालं नाही. जर ज्ञात्या पुरुषाने कर्म उपासना केली नाही तर ज्ञानाचं काय होणार नाही. ते ज्ञान काय होईल? निघून जाईल. त्याचं उत्तर आहे वाचा. जर असे म्हणेल की स्वरूप ज्ञान तर नित्य आहे, त्याचा नाश. थोडस दूर ठेवा. जर असे म्हणेल की स्वरूप ज्ञान तर नित्य आहे, त्याचा नाश किंवा रक्षण घडणार नाही, परंतु वृत्तीरूप ज्ञान नष्ट होईल, हे म्हणणे बरोबर नाही. कारण एकवार उत्पन्न झालेली अंतःकरणाची ब्रह्माकार वृत्ती ती तत्क्षणीच अज्ञान आणि भ्रांतीचा नाश करते.
घटपटपर्यंत झालं. दृष्ट जाते परत दृष्ट नसते ते झालं ना. 266 वाटी एकदा वृत्ती उत्पन्न झाली, ज्ञान हे नित्य आहे, त्या ज्ञानाचे रक्षक आहे म्हणून सांगितलं होतं. तेव्हा कर्म उपासना ही ज्ञानाचे रक्षक आहे हे म्हणणं बरोबर नाही. एकदा ज्ञान झाल्यानंतर त्याच्या रक्षणाची काहीही आवश्यकता नाही. कारण ज्ञान हे कसं आहे, नित्य आहे. एकदा ज्ञान झालं पुन्हा पुन्हा हे बा एकदा मी मनुष्य आहे असं ज्ञान झालं म्हणजे त्याच्या रक्षणाची आवश्यकता आहे का? त्याला किती जरी सांगितलं तू बाई आहे मानेल का तो? एखाद्या माणसाला संन्यास घेतला त्याच्या रक्षणाकरता काय त्या जरुरी आहे का? नाही म्हणा तुम्ही ग्रस्ती आहे असं तुम्हाला काय. एकदा ज्ञान झालं की त्याचं नित्य फल आहे. अनित्य फलाच्या करता रक्षणाची आवश्यकता आहे. ज्ञानाचं फल मोक्ष आहे. एकदा मोक्ष झाल्यानंतर संपलं. जळालेलं लाकूड पुन्हा लाकूड होत पुन्हा लाकूड घरच्यामध्ये. एकदा ज्ञान झालं नाही तर परमार्थामध्ये पुन्हा पुन्हा तेच करत बसत. असं वेगळे एकदा मुक्त झाला की तो कधी बंद होऊ शकत नाही. ज्ञानाचं काय आहे, कर्म उपासनेकरता रक्षणाची आवश्यकता आहे. ज्ञानाच्या फलाकरता रक्षणाची आवश्यकता नाही. वाचत जा. तो नाश झाल्यावर पुन्हा त्या वृत्ती रक्षणाचा उपयोग नाही. शिवाय त्या ब्रह्माकार वृत्तीचे कर्म उपासनेने रक्षणही घडणार नाही. कुठे आहे? बरोबर आहे. एकदा ब्रह्माकार वृत्ती झाली पुन्हा त्या वृत्तीचं आणखी रक्षणाच्या करता काही आवश्यकता नाही. काय करेल मी आपण एका व्यवहारामध्ये पाहतो, गोकुमपट्टी केलेली जी एखादी गोळी असते ती पुन्हा पुन्हा रक्षणाकरता आवृत्ती द्यावं लागते. रूप पाहता लोक ज्याने आवृत्ती द्यावं लागते. इकडे तार वाजवतो तिकडे सर्व सुखाचे आभार. त्याच्या रक्षणाची काही नाही आवश्यकता आहे. नाहीतर मोक्ष अनित्य होईल. पुन्हा ज्ञान घ्यान पुन्हा मोक्ष पुन्हा ज्ञान घ्यान परत. लैरभ्य वृत्ती नाही, कोणतीही वृत्ती अत्यंत. देवळाची वृत्ती कोणती असते? लैरूप असते. 10 वाजता जेवण झालं तृप्त झाला पुन्हा 4 वाजता म्हणतो वाढा वाढा. डोक्याची निवृत्ती कोणती झाली? तुमच्या आपण दाढी करत असतो पुन्हा 4-5 दिवस गेले की टक्कल म्हटल्यावर पण त्याची आवश्यकता नाही. एकदा ज्ञान झालं संपलं. पुन्हा मुक्त झालेला पुरुष कधी बद्ध होऊ शकत. संपलं पुढे. कारण जेव्हा कर्म उपासनेचे अनुष्ठान होते तेव्हा कर्म उपासनेच्या सामुग्रीचे वृत्तीरूप ज्ञान होते. ब्रह्माचे ज्ञान होत नाही. बरोबर आहे. कारण वृत्ती रक्षणाकरता ब्रह्माकार वृत्ती नाही, कर्म उपासनाचे रक्षण घडणार नाही. कारण जेव्हा कर्म उपासनेचे अनुष्ठान होते त्यावेळेला कर्म उपासनेच्या सामुग्रीचे वृत्तीरूप ज्ञान होते. ब्रह्माचे ज्ञान होत नाही.
कर्म आणि उपासनेला सहेतुक असतात. पण वेदांत शास्त्रामध्ये ज्ञानाचं फल जसं आहे त्याला आणण्याची काही नाही आवश्यकता नाही. आणि कर्म उपासने करतात वेदज्ञान असावं लागतं. मी कोणीतरी एक उपासक आहे, ईश्वर कोण आहे, उपास्य आहे असा भेद असावा. ज्ञानामुळे वेद सगळे संपून गेलेले आहेत. तुकामुळे वेद हवे, ईश्वर व्हावे सुद्धा आणि जीव व्हावा. तुम्हाला केलं की दोघांचं अधिष्ठान भिन्न भिन्न आहे का एकच आहे? ईश्वराचे अधिष्ठान कोण आहे आणि जीवाचे अधिष्ठान कोण आहे? भेद कुठे आहे? वाच्यामध्ये भेद आहे, लक्षणामध्ये काही नाही. म्हणून एकदा ज्ञान झाल्यानंतर कशाची काही नाही. यस्य नाम कृतो भाव, तो देह बुद्धीवर कुठे आहे? मग कोणत्या बुद्धीवर आहे? तो ब्रह्मबुद्धीवर आहे. तो आपल्याला देह समजतो की ब्रह्म समजतो? नाही का? एकदा बाईचं लग्न झाल्यानंतर मग ती बाई आपल्या पित्याच्या धर्माचा बात करून टाकत असते. मग तिला विचारलं, म्हणलं तू कोणाची आहे? आपल्या वडिलाची चांगली होती. मग कोणाची? जो कोणी उपट समजली. बापाने देव सांगितलं असतं, काय सांगितलं असतं? नवर देवाला सांगत असता आजार होती लग्न झाल्यानंतर आजारी पडला तर बाप येत असतो, जाऊ दे. मग एकदा ब्रह्मभावाला प्राप्त झाल्यानंतर तो देहभावाला कधी येऊ शकत नाही. तो निजात्म स्थितीचा राहो, काय देह जाण्यास ठाव प्रळयामृता उन्हाव गमाने. एकदा नदी समुद्राला मिळाल्यानंतर ती परिच्छिन्न राहते, व्यापक होते. माझ्या ब्रह्मभावाला प्राप्त जातो, देहभावा राहतो. कोणत्या भावावरते? कारण अन्य वृत्ती झाली असता प्रथम वृत्ती राहत नाही. म्हणून कर्म उपासना ही ज्ञानोत्पत्ती परंपरेने हेतू असली तरी ज्ञानोत्पत्तीनंतर त्या ज्ञानरूप वृत्तीची विरोधी आहे. क्रम समुच्चय आम्हाला मान्य आहे, समसमुच्चय मान्य नाही. क्रमसमुच्चय म्हणजे कर्माच्या योगाने चित्तशुद्धी, उपासनेच्या योगाने आणि पुढे ज्ञानाच्या योगाने. कर्म आणि उपासनेच्या द्वारा ज्ञानाची उत्पत्ती होते. ज्ञानाची उत्पत्ती झाली म्हणजे मोक्षाची उत्पत्ती. क्रम बरोबर आहे, समसमुच्चय काही नाही. नाही का? आता तुम्ही भारतीय शिक्षण संस्था झाली, एकदम 4थ्या वर्षात बसतं का? मग मला झालं जायचं, तुझं काही हो का नाही हो, पहिल्या वर्षात नव्हतं. क्रम आला. एखादा व्हायला लागला, मी एम.ए. झालेलं, मला 4थ्या वर्षात बसू द्या. शिक्षण भारतीय शिक्षण संस्था मान्य करू शकत. मग कोणत्या वर्गात बसा? क्रमाला. त्याच्या मोक्षाच हेतू आहे, पण क्रमाने आहे. काय? अगोदर कर्म, नंतर उपासना, नंतर ज्ञान, ज्ञानाने मोक्ष. कशा? म्हणून कर्म उपासनेने ज्ञानाचे रक्षण होणार नाही. कर्माच्या त्यागाने ज्ञानवानास पाप होईल, हेही म्हणणे योग्य नाही. ते म्हणणार नाही, जर त्याने कर्म उपासना केली तर काय होईल? पाप होईल. म्हणलं हे म्हणणं तुमचं काय नाही, बरोबर नाही. पापाला सुद्धा काहीतरी हेतू लागत असते. एखादा विद्यार्थी कल्पना करायला आला नाही, पाठाला झोप लागली, मग पाठाला आला नाही म्हणजे का पाप होत असते काय? अभावापासून पापाची उत्पत्ती होत नाही.
काहीतरी त्याला निषिद्ध कर्म दाखवतात तर पापाचे काय होते. मनोकर्म उपासना नाही केली तर काय पाप लागेल का. पापाला हेतू लागत पुढे. कारण कोणासही शुभ कर्माचा त्याग पापोत्पत्तीस हेतू नाही, फक्त निषिद्ध कर्मानुष्ठानच पापोत्पत्तीस हेतू आहे. हे पहा, शुभ कर्म आहे पापाला हेतू नाही. पापाला हेतू कोणतं कर्म आहे. निषिद्ध कर्म आहे. एकादशीच्या दिवशी जेवण करणे हे कोणतं कर्म आहे. निषिद्ध कर्म आहे. निषिद्ध कर्मामुळे दुसऱ्याची वस्तू पाहणे नाही का. रस्त्यामध्ये जर पडलेली असली तर त्याचं पाकिट त्याच्या नावावरती घेऊन देणे याला शुभ कर्म असं म्हणतात. पडलेल्या माणसाला हात लावणे याला काय म्हणायचं. शुभ कर्म. आणि दुसऱ्याच्या खिशातलं पाकिट काढणे याला काय म्हणायचं. तुम्ही ऐकलं की कथा हे काय. याला म्हणलं तरी पोलीस म्हणत असतो हात पुढे करा, हात पुढे करा. म्हणले महाराज हात कशा करता पुढे करायचे. मला बेडे टाकायचे आहे की हातात. म्हणलं मी काही गुन्हा केला का. बेड्या का टाकता. इतकंच आहे म्हणायला लागले. माझा हात स्वतःच्या खिशात जाण्याच्या ऐवजी कोणाच्या खिशात गेला. स्वतःच्या खिशात जाऊन कोणाच्या खिशात गेला. मग मला काय टाकावं लागते. बेडे टाकावे. तेव्हा शुभ कर्म सोडून देऊन अशुभ कर्म करणं. तुम्ही आम्ही शासन करू यात काय मोठं विशेष आहे. सरकार शासन करत असते. कोण करते. एखाद्या माणसाने चोरी केली पण नाही लोकांना कळाली तरी सुद्धा चुकत नसते. इथल्या शासनापेक्षा वरचं शासन काय आहे. केलेलं कर्म पाप कर्म फल दिल्याशिवाय नष्ट होऊ शकत. मग कुठेही जात नाही. कोणी किती असो. ब्रह्मदेव जरी असला केलेला पापाचं फल काय करावं ते काही नाही. कर्मशास्त्राचा सिद्धांत आहे. जैसे ज्याचे कर्म कोणते असेल तर फाशी नाही तर सक्त मजुरी. खून करणाऱ्या माणसाला सक्त मजुरी सुद्धा नाही. खुनाचा बदला कशाने पडेल. ज्ञानवानास तर शुभ कर्माच्या त्यागाने किंवा अशुभ कर्मानुष्ठानाने पापाचा सर्वथा असंभव आहे. कारण पुण्यपाप आणि त्याचे आश्रय अंतःकरण ही परमार्थ दृष्टीने नाही. या वेदांताचा वाद आहे. वेदांतामध्ये फक्त एक परमात्मा सत्य असून तद्व्यतिरिक्त काय आहे. त्या उपाधीमुळे धर्म आपल्या ठिकाणी असतात. अविद्येची उपाधी यायला लागली म्हणून ते ब्रह्मजीव भावाला प्राप्त झालं. मायेची उपाधी लागली म्हणून ते ब्रह्म ईश्वर भावाला काय झालं प्राप्त झालं. ज्या दिवशी त्याचं मिथ्यात्व करायला लागलं त्याच दिवशी मुक्त भावाला काय झालं. वेदांत शास्त्रामध्ये उपाधी सत्य नसून काय आहे आणि इतर दर्शनामध्ये उपाधी काय आहे. जीव ब्रह्मैव आहे म्हणून असतो तो काय होत असतो ब्रह्मरूप होतो. नसलेला ब्रह्मरूप होऊ शकत. पुढे वाचत जाईल. अविद्येने मिथ्या प्रतीत होतात. ती अविद्या आणि मिथ्या प्रतीती ज्ञानवानास राहिली नाही म्हणून पापाचा असंभव आहे. ज्ञानवानाला असंभव काय आहे. कारण तर ज्ञान झालेलं आहे ना. यस्य नाम कृतो बुद्धिर्यस्य न लिप्यते. तो आता करता राहिला नाही. अरे का त्याचा संघाचाशी काही संबंध राहिलेला नाही. पाप उगीच होत असते का वासना असावी लागते. मग क्रियेमध्ये काय होतं. वासनाच नसेल तर पाप होईल का. दुसऱ्याचं पकेत रस्त्यात जरी पडलं तरी तो काय करत नाही.
घ्यावंही वाच काय नाही काही. मग चोरी करतो, एकदम चोरी करतो का अगोदर वासना होत असते, काही का नाही. आणि तत्व त्याच्या वासना निवाली समोर जायचे, तो कशाला पुढे. जसा पापाचा असंभव आहे तसाच शुभ कर्माच्या अनुष्ठानाने आणि अशुभ कर्माच्या त्यागाने पुण्याचाही ज्ञानवानाचे ठिकाणी अत्यंत असंभव आहे. बरं. कारण ती अवस्था कोणती आहे, क्रम आहे ना याच्यामध्ये. पहिला कोणता आहे, पामर, दुसरा विषयी, तिसरा उपासक आणि चौथा बंध. क्रमाने दस्ती बाहेर. पामर अवस्था कशी झाली, आता वारकरी शिक्षण संस्थेत झाला. पहिल्या सुरुवात कोणती अवस्था होती, पामराची, काही खाताचे काही चोरी करत. संस्थेत झाल्यानंतर तर काय झाला, तो विषयी झाला होता. पहिली अवस्था काय झाली, संपली. आता तो विषयच राहत असतो का उपासक होतो, आहे का नाही. आता तर एकादशी करायला लागला, बरं का, जाऊ द्या. आता कोण झाला, तो साधक झाला नाही. आणि 4-5 वर्ष झाल्यानंतर एकदा कीर्तनाची परीक्षा दिल्यानंतर मग त्याला मग तो अवस्था वेगळी. तिथे पापही नाही आणि काय नाही, लागू नाही तू पाप पुण्य होणार. त्यांच्या क्रियेमधून ना पापही उत्पन्न होत नाही, काय होत नाही, पुण्य होत नाही. अलिप्त कमळ जळी जायचे पुढे. या स्थानी हे रहस्य आहे की मंद आणि दृढ असे 2 प्रकारचे ज्ञान आहे. त्यात संशयादी सहित जे ज्ञान आहे ते मंद ज्ञान आणि संशयादी रहित जे ज्ञान त्यास दृढ ज्ञान म्हणतात. दृढ ज्ञान. अर्जुनाच्या ठिकाणी पहिलं कोणतं ज्ञान होतं, संशय ज्ञान. संशय होते. भगवंताच्या उपदेशाने त्याचे सगळे संशय काय झाले, नष्ट मोह. 12व्या अध्यायामध्ये सुद्धा संशय आहे ना. 12व्या गीतेच्या अध्यायामध्ये कोणता संशय आहे, नाही सांगत. हे वंशतुत युक्त आहे, युक्त आहे, याच्यापेक्षा काय आहे त्याचा अर्थ. अव्यक्त पाद श्रेष्ठ का व्यक्त पडत श्रेष्ठ, शंका आहे. एवं सतत युक्त आहे, भक्तास्त्वं पर्युपासते, व्यक्त उपासक. याच्या अक्षर पक्षात पहिला श्लोक आहे ना, कोणता आहे म्हणा, कोणता व्यक्त उपासक. दुसरा अव्यक्त उपासक. ते सांख्य कोण आहे उत्तम, त्याच्यामध्ये श्रेष्ठ कोण, पहिला उभा आहे का नाही. उत्तर काय दिलं देवाने, उत्तरच नाही का. मया वेश्य मनो इमाम श्रद्धया पर्योपेता. हे बघ, मग तो व्यक्त उपासक होतो, अभाव व्यक्त भाव. सुंदर प्रश्न आहे. प्रश्नाचं काय आहे ना, उत्तर आहे. शंका काय झाली, म्हणे प्रश्न मला करीत करू, कीर्तीची या बोला, म्हणे प्रश्न भला. सुंदर प्रश्न केल्यानंतर भगवंताला चांगला विषय समजल्याशिवाय योग्य शंका करता येत नाहीतर मग आपलं पंडितजीने सगळं रामायण सांगितलं. शेवटच्या दिवशी उद्धव सीता हरण केलं होतं, ते हरणच राहिलं का. दुसरं काय झालं पाहिजे, म्हणे प्रश्न मला जाणसे करू. पुढच्या वाचा. ज्यास दृढ ज्ञान असते
त्यास यत्किंचितही कर्तव्य राहत नाही. संशयादी रहित उत्पन्न झालेले दृढ ज्ञान ते अविद्येचा नाश करून आपणही निवृत्त होते. बरं. ज्ञान काय करतं? संशय निवृत्त करतं आणि आपण अग्नी काय करतो? लाकडाला जाळतो आणि आपण राहतो का? सदुबोध झाला ठाई समोर अग्नी राहत असतो का तो निघून जातो. काट्याने काटा काढल्यानंतर मग पुन्हा काटा खिचत ठेवायचा असतो का? मग काय करायचं? ज्ञान काय करते? अन्याची निवृत्ती करून आपण सुद्धा काय थोडे अशा दृढ बोधामुळे त्यास आत्मस्वरूपाविषयी भ्रांती नसते. ज्ञानाने भ्रांतीनाश झाला म्हणून त्या वृत्ती ज्ञानाच्या आवृत्तीचा काही उपयोग नाही. म्हणजे दृढ ज्ञान झाल्यानंतर आवृत्ती देण्याशिवाय मी पाहतो तुम्हाला म्हणलं का रे बाबा काय हे चाललेलं आहे ना, म्हणलं रूप पाहता लोचन आवृत्ती कसं सुंदर येते ज्ञानाला कुठे आवृत्ती द्यावं लागते. मग कोणाला आवृत्ती द्यावं लागते? आज पाठ केलं त्याचं म्हणून दाखवायचं असलं तर काय करावं लागते? आवृत्ती द्यावं लागते. रूप पाहता लोचनीला कुठे आवडायचे? पहिल्या वर्ष आहे ना, त्याला दृढ ज्ञान म्हणायचं. काय म्हणायचं? अदृढ ज्ञान म्हणजे ज्यात संशय काय म्हणायचं त्याला काय म्हणायचं? अदृढ ज्ञान. ज्ञानाचे दोन प्रकार, दृढ आणि संशय सहित असेल तर नाही अदृढ. संशय रहित असेल तर मी मनुष्य नाही. मनुष्य आहे हे ज्ञान कोणतं आहे? दृढ ज्ञान आहे. किती लोकांनी तुम्हाला म्हटलं तुम्ही बाई आहे. कोणतं ज्ञान आहे? दृढ. संशयात असेल का कोणी करायचं आपला त्याने कोकरू विकत आणलं मेंढीचं पिल्लू. 4 धूर्त माणसं त्यांनी पाहिलं बघा. म्हटलं ह्याचा फायदा आपण घेतला पाहिजे. आता बघ घेऊन चालला होता कोकरूला आपला खांद्यावर. मग पहिला भेटला तो म्हणला बाबा कुठे गेला होता? म्हणलं बाजार. काय आणलं? म्हणलं कोकरू. कोकरू नाही म्हणलं कुत्र्याचं पिलू आहे. पुढे गेला दुसरा भेटला. म्हणला बाबा कुठे गेला होता? बाजारात. काय आणलं? म्हणले मग काय कोकरू आणलं. कोकरू आणलं पाहिजे. नाही म्हणलं हे कुत्र्याचं पिलू आहे. तिसराही काय म्हणाला आणि चौथाही काय? तो म्हणलं खरोखरच काय आहे? मेंढीचं पिलू नाही. कोणाचं आहे? कुत्र्याचं आहे की नाही? संशय काय झाले पाहिजे? यथार्थ ज्ञान. भगवद्गीता काय करते? अर्जुनाचे सगळे संशय काय करते? मग तो म्हणतो नष्ट. सगळे संशय निवृत्त झाल्यानंतर धनुष्यबाण घेऊन ताडकन उभं राहतो. म्हणलं तर युद्ध करायचं आहे. म्हणलं भीष्माचार्य काय करून म्हटलं त्या पक्षाला जर तू करत तुला तुलाही आणतो. म्हणजे मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे अशा आवृत्तीचा उपयोग काय? अविद्या आणि भ्रांती निवृत्ती ही झालेली आहे म्हणून वृत्तीचा आवृत्तीचा काही उपयोग नाही. एकदा दृढ ज्ञान झाल्यानंतर पुन्हा आवृत्ती देण्याचं वेळ जोपर्यंत ते दृढ पाठ करणारे विद्यार्थी असतात. जरी पाठ झाला असला तरी त्यांना काय द्यावे लागते? जिवंत ठेवण्याकरता आवृत्ती द्यावी लागते. विसरून जात असतात. अनेकदा दृढ ज्ञान झालं म्हणजे आवृत्ती देण्याची शिकाय नाही आवश्यकता आहे. आता काय मग संपलं आवृत्ती देण्याचं काम. मी नाही का सुंदर ध्यान अभंगाला कुठं आवृत्ती द्यावं लागते? एकदा बोधावर आल्यानंतर ब्रह्मा नाही असं कुठं ज्ञान त्याला हे संशय येत असतो का? पुढे
आता जीवनमुक्ती सुखभोगार्थ जर वृत्तीची अपेक्षा होईल तर वारंवार वेदांतार्थाचे चिंतन करावे. त्यानेच वारंवार ब्रह्माकार वृत्ती होऊन आनंदाचा उपभोग होतो. पूर्वावस्था ही कोणती अवस्था आहे बा? हे पूर्वावस्था का नाही ना, आंबा पाडाला पूर्वावस्था आणि पुढे त्याची उत्तर अवस्था कोणती, जे रंग बदलून जातो. दोन अवस्था नाही, पूर्व आणि उत्तर. पूर्वावस्था कोणती वेगळी आणि उत्तर अवस्था कोणती वेगळी. एखाद्या संत्र्याचे फळ असतं, पूर्वावस्था हिरवी असते, आणि पिकाला लागला म्हणजे कोणती अवस्था आहे. अजून विज्ञानाला सुद्धा कळायला नाही हिरवा रंग जाऊन पिवळा रंग आला कसा. आंब्याचा पहिला रंग कोणता आणि पुढे शिशिर ऋतूमध्ये झाडाच्या पानाचा रंग कोणता असतो. शिशिर ऋतू सुरू त्याला झाडाची पानं ज्या वेळेला करून पडतात त्याला कोणता ऋतू. आणि नवीन पानं पडतात त्यावेळेला वसंत ऋतू. जाऊ दे, आपल्या साहित्याचा झटपाट नाही हा विचार. पूर्वावस्था आणि उत्तर अवस्था दोन अवस्था. बाल्य 3 अवस्था देहाला असतात. बालपण, पुढे तरुणपण, पुढे म्हातारपण आणि पुढे सरपण. पुढे एकदा गेल्यानंतर गेला म्हातारपण आल्यानंतर पुढे तरुणपणा परत येते. त्याचा उपयोग करून घ्यावा. पुढे जसा अत्युत्तम गवई वारंवार गायन करील तर त्यास गायन आनंदाचा उपभोग होतो, परंतु अन्य व्यापार करील तर तो उत्तम गवई असूनही त्यास गायन आनंदाचा उपभोग होत नाही. बरोबर आहे की त्याच्यातच वृत्ती असावी लागते. पुन्हा 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 जर वादक मनुष्य असतो, मृदंग खरा जो वादक असतो ना त्याला लोकांची आवश्यकता नसते. त्याला स्वतःहून काय होतो, आनंद होतो. गायन करणाऱ्या माणसाला कोणी जरी नसलं त्याच्या गायनाचा काय होतो, आनंद. त्याला अन्याची काय नाही अपेक्षा नाही. तर हेच चाललेले आहे. तर एकदा ब्रह्मज्ञान आल्यानंतर धन्यवाद स्वतः स्वला काय होतो, पटांतर झाला म्हणजे अन्याला आनंद होईल का स्वला. पाच झाल्याचा आनंद जो 5 झाला असेल त्याला पुढे. त्याचप्रमाणे कर्म उपासनेने ब्रह्मानंदाचा उपभोग होत नाही. कर्म उपासनेचा अंतःकरण शुद्धी आणि निश्चलताद्वारा ज्ञानामध्ये उपयोग आहे. एवढंच कशामध्ये तू कर्म उपासनेमुळे काय होते, अंतःकरणाची शुद्धी होते, स्थिरता होत असेल. मोक्ष जर पाहिजे असला तर काय पाहिजे मग, बिना ज्ञानाशिवाय मोक्ष होऊ शकत. कर्म उपासना आहे ज्याला स्वातंत्र्य आहे, अन्याची अपेक्षा नाही. ज्ञानाला मात्र काय आहे, अन्याची. नाही तर सगळं वेदांत शास्त्र काय आहे ना, फुकट जाईल ते सगळं. असा कोण आहे की जो बिना गुरुच्या ज्ञानाशिवाय मुक्त झालेला आहे. एवढे मोठे ज्ञानेश्वर महाराज पण त्यांचा गुरु कोण आहे, तुकोबाराचं सापडविले वाटे अष्टविध झालं. नाथ महाराज म्हणे जनार्दन एक नाही तर गुरु शिष्य परंपरा काय होईल असं आहे. मुलगा पाहिजे असेल तर 2 नाव असावीच लागतात, स्त्री आणि बरं का. एकटा असून काम करणार पुढे विद्वानाच्या ठिकाणी तर पाप आणि चंचलता नाही, कारण राग द्वेष नाहीत म्हणून पाप आणि चंचलतेचा अभाव असल्यामुळे ज्ञात्यास कर्म उपासनेचा काहीच उपयोग नाही.
कुठपर्यंत कर्म, मग पुढे कर्म उपासण्याचा काय उपयोग आहे? कपडा स्वच्छ झाल्यानंतर साबणाचा उपयोग काय? भूक निवृत्त झाल्यानंतर अन्नाचा उपयोग काय? अन्नाचा उपयोग कुठपर्यंत? जोपर्यंत भूक आहे तोपर्यंत. साबण कुठपर्यंत काय? घासातच बसायचं, मग संपून जात असते. पाठाला आला पाहिजे हा विधी कोणाला आहे? आणि 4 वर्ष झाले तरी पुन्हा पुन्हा पाठाला येण्याचा विधी आहे का? संपलं की संपत त्याला परमार्थ म्हणायचा. जो संपत नाही त्याला काय म्हणायचं? संसार. कधी संपत असतो का? पुनरपिचरण मेला म्हणजे संपला. तर कोणत्या देहात जाईल काही सांगता येत नाही. स्मरण एवढा मोठा जडभरत राजा हरणाच्या देहात गेलो. कोणत्या पुढचा जन्म वाचण्यावर आहे. कोणती वाचना होईल काही? मग संसार संपला की कोणत्या कोणत्या योनीत जाईल हे काही सांगता येत नाही. बडे आता जोपर्यंत अंतःकरण आहे तोपर्यंत रागद्वेषाचा नाश ज्ञाता असला तरी होणार नाही. ठरलेला आहे. नाता झाला म्हणून का झालं? देहाचे धर्म प्रतिपक्षण सुमन ज्ञाता झाला म्हणजे का जीवत नाही का? त्याला काय मीठ काय गोड लागत असते का? फरक जो पडत असतो तो का बुद्धीत पडत असतो. ही शरीर जसं ज्या नाही तर कोणी प्रश्न करतो निवृत्तीनाथ महाराजांना. लोकांनी प्रश्न केला होता निवृत्तीनाथ महाराजांना मांडे खाण्याची काय झाली? मग ते मांडे खाणे भाजण्याकरता काय पाहिजे? ते खापर मागायला गेले. लोक म्हणायला लागले, काय म्हणायला लागले? म्हणलं संन्यासाची पोरण भांडे खाण्याची इच्छा करतात घ्यावा. तो तेवढी करायची त्यांनी का करू नये? मग तत्ववेत्ता पुरुष झाला तरी त्याला तहान काय होणार? थंडी काय होणार? मीठ खाल्लं म्हणजे गोड लागत असते का? देहाचे धर्माचे जोग महाराज लोणी आणि साखर खाल्लं. त्यांना एकाने विचारलं, म्हणलं महाराज तुम्ही साधू आहे, खडी साखर दोन्ही खाल्लं. जोग महाराज म्हणायला लागले, म्हणजे का बोल खाऊ मी काय मसूल बहुत परत काय विचारात बदल होत असते. कशात? शरीर जसं आहे आणि त्या रागद्वेषाने अंतःकरण चंचल होणार. म्हणून चंचलतेच्या निवृत्तीकरिता ज्ञानवानासही उपासना करणे अवश्य आहे. आता हे खरे आहे की त्या चंचलतेमुळे दृढ ज्ञानवानाच्या विदेह मोक्षास प्रतिबंध होणार नाही, पूर्व पक्षाची शंका आहे. परंतु ती चंचलता जीवन मुक्तीची विरोधी आहे. परंतु हे म्हणणे बरोबर नाही. कारण तो काय म्हणतो? चंचलते करतात कशाची? कर्म उपासनेची काय आवश्यकता आहे? म्हणलं हे मत तुझं काय नाही. समसमच्या वाच्याचं खंडन चाललेलं आहे. ज्ञानाचे रक्षक नाही का? कर्म उपासना हे ज्ञानाचं काय? म्हणलं हे बरोबर नाही. पुढे मला ज्ञान काय होईल, निघून जाईल हे म्हणणं काय नाही. क्रमाक्रमाने एका मुद्द्याचं काय दिलेलं आहे. एकदा मोक्ष प्राप्त झाल्यानंतर पुन्हा जीवदशेमध्ये येऊ शकत नाही. संपला परमार्थ काय झाला? मग पुन्हा पुन्हा नाही का? नाहीतर गावात जाय, पुन्हा गुरुजीकडे जा, पुन्हा गुरुजीकडे जा. तर गुरुजी कंटाळून लाकूड जळाल्यानंतर पुन्हा लाकूड या भावाला काय होत नाही. त्याप्रमाणे जीवदशा संपल्यानंतर ब्रह्मभावाला प्राप्त झाल्यानंतर पुन्हा जीवदशेमध्ये येत नाही. संपलं. मेलेला माणूस पुन्हा काय होत नाही? जिवंत होत नाही. आता म्हणून तर कुठे न्यावं लागते? बंद
असं कोणी किसी अब्दुल कलामाचं बाबा कारण ज्याला दृढ बोध झाला आहे त्याला समाधी आणि चंचलता या दोन्ही समानच आहे. हे पण त्याला काय चंद्र आता कुठे दाग आहे मग दाग गेला सीन गेला ब्रह्मरोगता प्राप्त झाल्यानंतर सगळे संशय वगैरे आधी करून सगळे संपले. अंतिम अवस्था म्हणतात. कोणती अवस्था? अंतिम अवस्था म्हणतात सगळं. नरेंद्र मोदीला कुठं सरपंच कोणी करतात फॉर्म भरावा लागतो. अंतिम अवस्था कोणती? आमदार असला तर म्हणा मी खासदार कधी खासदार म्हणतो मी राज्यमंत्री कधी राज्यमंत्री म्हणतो मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आणि मग महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणतो भारताचा आणि भारताचा मुख्यमंत्री म्हणजे आणखी काही स्वर्गात लागेल पद काय झालंय. मग शेवटची अवस्था कोणती? जीवन मुक्ता. कशाने होत असते ती? मग कर्म उपासनेने कर्माने चित्तशुद्धी उपासनेने स्थिरता त्याच्यापासून ज्ञान उत्पन्न होतं. ज्ञानाने अविद्या नष्ट होते. अविद्या नष्ट झाली म्हणजे त्याला म्हणतात जीवनमुक्ती. आता अवस्था काय झाल्या? संपल्या. एकदा भंडाऱ्यावर का चढतच झालं काय मग मंदिरापर्यंत झालं चढणं काय झालं त्याचा परमार्थ काय होत असतं संसार काय होत नाही. पण या देहातून त्या देहातून किती जन्म झाला आणखी पुढे जर देह निवडून गेला कोणत्या कोणत्या जन्मात जाईल काही सांगता येत. संचित जाणवणे शुद्ध करा पुढे. कारण ते दोन्ही धर्म अंतःकरणाचे आहेत. अंतःकरणाच्या धर्मात विलक्षणता उत्पन्न करण्याचा ज्ञानाचा आग्रह असणे शक्य नाही. आपल्याला समाधी घ्यावी लागत असे योगशास्त्राच्या दृष्टांताप्रमाणे पण त्याचा काठीण्य असल्यामुळे सहसा योग मार्ग गोपत चाललेला. आता कोण योग मार्ग आणि कठीण क्लेशोविक तर असते दुःखम देव एक सर्वांनी कर्माने म्हणून आपला भक्ती मार्ग काय. मग कमी अधिकारी काय आहेत योग महाराज. योग महाराजचं शेवटचं स्थान कोणतं आहे? समाधी. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि पुढे अखंड ब्रह्माकार वृत्ती असणाऱ्याला समाधी म्हणाला. मग झाले कोणाची समाधी? योगशास्त्र आणि वेदांत शास्त्रामध्ये अखंड ब्रह्माकार. तो मी मनुष्य या भावनेवर कधी येत नसते बरं का. त्याला तप असं म्हणतात. पुन्हा आणखी तो आता आपल्याला एकदा राजा झाल्यानंतर जो काही भिकारी असो माझं असतो का त्याप्रमाणे एकदा उच्च स्थितीला प्राप्त झाल्यानंतर पाच झाल्यावर कुठे गुणांना पासून संपलं की चांगलं प्रकरण आहे. कर्म उपासना आहे. मोक्षाला येतो आपण क्रमाने आहे त्याच्याने एकदम नाही एका वेळा नाही. मग अंतःकरण शुद्धी करतात कर्म स्थिरते करतात उपासना ज्ञाना करतात मोक्षावस्थे करतात ज्ञान. कर्मापासून काय होते? शुद्धीपासून पुढे स्थिरता स्थिर झालेल्या अंतःकरणात ज्ञान उत्पन्न होतं. त्याची चित्तशुद्धी नाही ते तर बोध करीत चित्तशुद्ध. नरेंद्र मोदीला बसवायचं असेल तर आसन तयार करावं का उकिरड्यावर बसायचं सगळे रस्ते बंद करावं लागतात. काय करावं लागतात सगळे रस्ते काय ज्ञानाचा ऐश्वर्य काय वेगळं आहे. पण ज्ञानाचा ऐश्वर्य कोणाला प्राप्त होतात? ज्याचा अंतःकरण शुद्ध आहे चित्त शुद्ध आणि आग्रही नका ते
मग ज्ञानाचा काय, ज्ञानाच्या धर्मामध्ये कोणती विलक्षणता नाही. योगाची समाधी आणि वेदांताची समाधी, योगाच्या समाधीपेक्षा, कारण असं आहे, योगाच्या समाधीमध्ये उत्थान होत असते. सारखी समाधी 24 तास राहिली ना, मग काय होत असते, समाधी पुन्हा योगी आपल्यासारखं झालं. आणि ही समाधी एकदा लागली की संपली. चांगलं आहे. पुढचं बंद आहे. विद्वानाची प्रवृत्ती आणि निवृत्ती प्रारब्धाधीन आहे. याचा विचार कधी करू. श्री गुरुचरण सरोवर